महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. त्याही पेक्षा महाराष्ट्रातला पुरोगामी विचार किंवा महाराष्ट्रातलं धर्मनिरपेक्ष राजकारण या क्षेत्रामध्ये काम करणारे छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते अगदी 80-90-95 वयाच्या लोकांपर्यंत एक प्रकारची चर्चा सुरू झाली. धक्का बसलाय. त्याचं कारण हे की राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब हे केंद्रातल्या मोदी सरकारला पाठिंबा द्यायला निघालेले आहेत. आहे ना भयानक बातमी? धक्का बसला तुम्हाला ऐकून? या विचारात आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत गरज आहे. ऐकलं ना तुम्ही माझी प्रस्तावना? शरद पवार साहेब हो हे आपले महाराष्ट्राचे मोठे नेते, आपण त्याला जाणते राजे असं सुद्धा एकेकाळी म्हणत असो. महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार साहेब हे आता केंद्र सरकारला येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये परिसीमन विधेयकावर पाठिंबा देणार आहेत. यापूर्वीच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये याच पवार साहेबांनी परिसीमन विधेयकाच्या विरोधात मतदान केलं होतं. त्यांच्या तमाम खासदार आणि त्यांच्या पक्षाने. आणि परिसीमन विधेयक हे महिला आरक्षणाच्या आडून मोदी हे लादतायत आणि संपूर्णपणे देशाची जनगणना झाली नसताना अचानकपणे परिसीमन जाहीर करतायत आणि लोकसभेमध्ये आता संख्याबळ प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे. अशा वेळेला यांच्या पक्षाचे नेते भाषण केले गेल्या लोकसभेच्या सत्रामध्ये, ऐकलंय ना आपण. आणि हेच पवार साहेब त्यांच्या सुकन्या खासदार सुप्रियाताई सुळे या आता मोदी सरकारला पाठिंबा देणार आहेत. बातमी एवढ्यावरच नाहीये, ही पाठिंबा द्यायला भाग पाडलाय ना. घाबरेत शरद पवार आणि त्यांची पार्टी. त्याचं कारण आहे, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचे खासदार भारतीय जनता पार्टीने फोडले किंवा शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी फोडले, त्याच पद्धतीनं त्यांचे जे सभागृहामधले 8 खासदार आहेत हे सगळे फोडण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू होऊन संपलेलं आहे. आता केवळ आदेश बाकी आहे. आणि आपला पक्ष फुटू नये, आपली महाराष्ट्रामध्ये उरली सुरली आता जे काही ताकद आहे ती संपून जाऊ नये, त्यापेक्षा आपण काय करावं? सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत असा त्यांच्याबरोबर तह करावा, सुला करावा, मराठीमध्ये शरण जावं. तर हे पवार साहेब शरण जात आहेत भारतीय जनता पार्टीला. ज्या भारतीय जनता पार्टीचा उल्लेख त्याने अनेकदा जातीवादी, देशात फूट पाडणारी पार्टी म्हणून केला, किंवा अनेकदा त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंट मधून देश अस्थिर झाला, देश आता जात धर्मामध्ये बाटला जातोय असं ज्या पवार साहेबांनी म्हटलं, किंवा मोदी सत्तेवर आल्यानंतर देशाचा विकास खुंटला, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, संपूर्ण देशाचं अर्थकारण बदललं, शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले, महिलांचे प्रश्न वाढले, तरुणांचे प्रश्न वाढले. अशा पद्धतीचं भाष्य करणारे शरद पवार साहेब अचानकपणे शरण का जातात? मोदी पुढे किंवा भाजपा पुढे किंवा सरकार पुढे हे का झुकतात? का वागतात? का वाकले? का झुकले? हा गंभीर प्रश्न आहे. पक्ष फुटू नये म्हणून? का सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळावं म्हणून? का महाराष्ट्रामध्ये आपल्या एका जवळच्या विश्वासू नेत्याला, प्रदेश अध्यक्षाला, माजी जयंत पाटलांना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये घुसडता यावं, त्यांच्याकडे अर्थ खात्यासारखं खातं द्यावं, हे सत्तेचं राजकारण करण्यासाठी
कुठे गेला तुमचा पुरोगामी विचार? कुठे गेलं तुमचं धर्मनिरपेक्ष राजकारण? तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे लाख पटीनं चांगले. वाताहत झाली त्यांच्या पक्षाची. फोडले खासदार, 3 खासदार शिल्लक ठेवले. बोटावर मोजण्या इतके आमदार शिल्लक ठेवले, त्यांचे नगरसेवक शिल्लक ठेवले. परंतु हा नेता भारतीय जनता पार्टीला शरण जात नाहीये. हा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झुकत नाहीत, वाकत नाहीत किंवा कुठल्या आमिषाला बळी सुद्धा पडत नाहीत. शरद पवारांच्या एवढं ही पाळी का यावी? शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी नागरिकांना आज काय वाटत असेल? शाहू फुले आंबेडकरांची भाषा करणारे शरद पवार, त्या शाहू फुले आंबेडकरांच्या आत्म्याला तर काय वाटत असेल? त्यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महाराष्ट्रातल्या लक्षावधी लोकांचा विषय बाजूला ठेवू. पवार साहेब काय करताय तुम्ही? असा प्रश्न आज सर्वजण उपस्थित करतायत. आणि अजूनही या क्षणापर्यंत मला वाटत नाही की पवार साहेब असा काहीतरी चुकीचा निर्णय घेतील. परंतु त्यांचं काही सांगता येत नाही. सत्तेसाठी ते काय त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये विचार जोपासलाय. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपासली. परंतु त्यांनी अनेक कारस्थानं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये केलेली आहे. मग हे सुद्धा जर ते कारस्थान करायचं त्यांनी जर ठरवलंच असेल, तर त्यांच्या आयुष्याच्या या उत्तरार्धामध्ये त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या नेतृत्वावर, त्याने निर्माण केलेल्या इतिहासावर एक काळा मोठा डाग पडल्याशिवाय राहणार नाही. हा डाग पाडून घेण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे काय? सुप्रिया सुळेंनी त्यांना अशा पद्धतीचं काम करण्याची जबरदस्ती केली आहे का? किंवा महाराष्ट्रातले खासदार, महाराष्ट्रातले आमदार फुटतायत, आपला पक्ष पुन्हा फुटतोय, ह्याची भीती शरद पवारांना आहे का? पण मला असं वाटतं की शरद पवारांसारख्या नेत्यांनी त्यांनी जो विचार महाराष्ट्रामध्ये जपला होता आणि त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारी एक प्रचंड मोठी फळी महाराष्ट्रामध्ये होती. हा विश्वास जपण्यासाठी शरद पवारांनी हवं तर आपला पक्ष विसर्जित करून टाकावा. आपल्या खासदारांना राजीनामे द्यायला सांगावेत, आपल्या आमदारांना राजीनामे द्यायला सांगावेत आणि राजकारणातून निवृत्ती घ्यावी. परंतु महाराष्ट्रातल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा विश्वासघात शरद पवारांनी करू नये, असंच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून काम करणाऱ्या लोकांना वाटतं. म्हणून आज आम्हीही शरद पवारांचे हे विधान किंवा त्या संदर्भातच्या बातम्या वाचून व्यथित झालेले आहोत. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार असं करतील? आणि समजा त्यांनी हा निर्णय घेतलाच तर शरद पवारांचं महाराष्ट्रातलं आणि देशाच्या राजकारणातलं अस्तित्व शिल्लक राहील का? यावर आपले विचार जरूर व्यक्त करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.